बायकांच्या हातात दागिने पडले की त्या कुठे इतक्या हरवून जातात? कसला विचार करता तुम्ही? ते बायकांचं गुपित आहे. मग ते तुमच्या नवऱ्यांना कळायलाच हवं ना? नाही, उलट अशी गुपित नवऱ्यांपासून लपवून ठेवायची असतात. तू बोलायला थोडीच ऐकणार आहेस. पण कशी वाटली दिवाळीची भेट? लय भारी वाटली. आनंदाच्या या सणाच्या दिवशी माझ्या वाट्याला मात्र एकटेपणाच आहे. माझा नवराच जर माझ्या बरोबर नीट राहणार नसेल तर मग यापुढची कोणतीही दिवाळी माझ्या वाट्याला प्रकाश आणू शकणार नाही. कारण कुठलाच सण एकट्याने कधी साजरा करता येत नाही. यासाठी आपली माणसं सोबत असावी लागतात. आई शपथ, लय भारी दिसताय तुम्ही. ऐकेल ना कोणतरी घरात? तुम्हाला माहितीये, आपल्या गावाकडे जेव्हा एखादी पोरगी अशी मस्त नटून थटून बाहेर निघते ना, तेव्हा चावडीवरची पोरं तिला पाहून अशी शिट्टी मारतात. बरं, सगळं छान आहे, पण आता झालं का तुझं समाधान? मी कपडे बदलून येतो. हे काय, पैसे घेऊन कुठे चाललात? का दिवाळीत जुगार खेळतात म्हणून तुम्ही चालत खेळायला? नाही ग, आमच्यात भाऊबीजेला बहिणीला ओवाळणी घालतात म्हणून घेऊन चाललोय. तुमचं माहित नाही, पण आमच्यात हे सगळं करण्यासाठी एक बहीण पण लागते. करेक्ट. मिळाली ना आम्हाला आजच एक बहीण, सुमित्रा किल्लेदार. काय? सुमित्रा? काही दिवसांपूर्वी तिने माझ्यावर गोळ्या झाडल्या होत्या. मरता मरता वाचले होते मी. एक मिनिट अहिल्या, तो फक्त एक ऍक्सिडेंट होता, बस. नेम धरून मारलेल्या गोळीला ऍक्सिडेंट म्हणत नाही. जाणून बुजून केलं होतं तिने हे सगळं. थांबव अहिल्या, हे सगळं थांबव. बघता संपली दिवाळी. आता उद्यापासून पुन्हा एकदा दौऱ्यावर निघायचं. नीट जा. मी खूप मिस करेन तुम्हाला. अमृता, एक गोष्ट सांगायची राहून गेली. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक मुलगी आहे, नंदिनी. तिला पाहिलं की मला तुझीच आठवण होते. वागणं बोलणं थेट तुझ्यासारखं. आता माझ्या आयुष्यात पूर्वीसारखं काहीच राहिलेलं नाहीये. पण याचा अर्थ सगळं काही संपलं असं नाहीये अमृता. अगं, अजून उभं आयुष्य पडलंय तुझ्या पुढे. त्याच्या तुलनेत हे 1 वर्षभर म्हणजे खूप छोटा काळ आहे. मला नेऊन फेकलं त्यांच्या समोर, त्यांच्या तालमीत. मला ते अजिबात आवडलं नव्हतं. मला हे जमणार नाही असं वाटत होतं. पण हळूहळू मला ते सगळं जमू लागलं. आज मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठीचा प्रमुख दावेदार म्हणून ओळखला जातो. आयुष्य आपल्यासाठी आपल्या नकळत अनेक गोष्टी ठरवत असतं आणि बऱ्याचदा नकळत ठरलेल्या गोष्टीच आपल्यासाठी चांगल्या असतात. मी विचार करेन.